मोनिका स्मित आणि रिद्धूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर काल 5:30 ला व्लॉग सुरू केला, पण आज यांची ड्युटी आहे त्याच्यामुळे मला 4:30 ला व्लॉग सुरू करावा लागला इव्हनिंगचा। तर चला आजचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते। आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणजे सायंकाळची सुरुवात जी आहे ती उकळत्या चहापासून झाली, कारण यांना जायचं होतं ड्युटीवर, त्याच्यासाठी मी चहा ठेवला आणि मग दोन्ही मुलांसाठी दूध सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे। गाईचं असल्यामुळे ते थोडंसं पिवळसर दिसते। आणि हो, व्हिडिओत समोर जाण्याच्या आधी ना मी तुम्हाला खरंच खूप तुमचे आभारी मानते, कारण येत्या ज्या 2-4 दिवसातले जे व्हिडिओ आहे ना ते खूप तुम्ही सपोर्टिव्हली बघत आहे। खरंच खूप छान ते व्ह्यूज येत आहे आणि त्याला ज्याचा तो व्हिडिओचा ॲव्हरेज आहे ना तो सुद्धा खूप मस्त चाललेला आहे। असंच छान मला भरभरून प्रेम देत राहा आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्याच प्रकारचे येणार। आणि मला माहिती आहे की तुम्हाला रुटीन ब्लॉग्स खूप छान पाहायला आवडतात आणि बऱ्याचशा ज्या ताई आहे ना त्यांना रुटीनच बघायला आवडते, त्याच्यामुळे भर मी माझ्या रुटीनच्या ब्लॉगवरच देत आहे। तर तुम्हाला बोर जरी होत असेल तरी तुम्ही कमेंट करून सांगा। तर इथे ना आता इव्हनिंगची सुरुवात झालेली होती चहापासून, चहा वगैरे घेतला, हे पण गेले होते आणि स्मितू खेळायला निघाला होता, सोबतच रिदूसुद्धा बाहेर निघतो। समोर जे गार्डन आहे ना ते स्वच्छ केलेलं आहे आता, 1-2 हप्ते झाले, तर तेव्हापासून मुलं तिथेच खेळतात, बाहेर अंगणात नाही खेळत, गाड्या वगैरे येत राहते त्याच्यामुळे। तर रिदूसुद्धा तिथे असतो, तर मला एक लक्ष त्याच्याकडे देत देत सगळे कामं करत राहावे लागते। आणि ते अंगण झाडत असतानाच कॉल आला आणि मोबाईल कसं एरोप्लेन मोडवर नव्हता किंवा मग सायलेंट नव्हता, वाजला, त्याच्यामुळे मला तो रिसिव्हच करावा लागला। फोनवर बोलता बोलता मी एवढं अंगण टाकून, जे अंगण झाडत होती, अंगण झाडायचं टाकून ज्या काही घड्या केलेल्या दिसत आहे त्या करून घेतल्या आणि लगेच पूर्ण अंगण जे आहे ते झाडून घेतलं। नंतर परत मी ते घड्या करायसाठी आली आणि मी रोजच कपड्यांच्या ज्या घड्या आहे ना त्या अशा पद्धतीने करते आणि जिथच्या तिथे ठेवते, जेणेकरून आपल्याला कुठल्याच गोष्टीचा सकाळच्या वेळी गोंधळ होणार नाही। आणि आता तुम्ही रुटीन बघतच आहे सकाळचं किती टाईम टू टाईम आणि एकदम काटेकोर असते। मला जरी नेऊन द्यायचं असले किंवा मी घरी जरी असली तरी पण जे रुटीन आहे ना ते माझं एकदम फ्रेश झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा हे रुटीन फॉलो करू शकता। तुम्हाला खरंच अवघड जात असेल ना, म्हणजे एवढं सगळं कसं करायचं, यूट्यूब, मुलं आणि परत ते शूट करणं, बऱ्याचशा गोष्टी असते, एडिटिंगसाठी 2-2.5 तास लागून जाते, जवळजवळ पूर्ण जर वेळ पकडायला गेला तर 3 तास लागते। या जर गोष्टीचा तालमेल जर जुळत नसेल ना तर नक्कीच माझे व्हिडिओ बघून तुम्ही ते रुटीन फॉलो करा। 2 दिवस कठीण जाते, 8 दिवस कठीण जाते, पण नंतर आपण पूर्णपणे रुटीनवर आल्यावर आपल्यालाच ते रुटीन हवं असं वाटते आणि तसंच रुटीन रोज असावं असं आपल्याला मनातून वाटत जाते। तर माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे। आणि मेन म्हणजे आता रिदूचा त्रास जो आहे, म्हणजे त्याला घेत राहणं, त्याला जवळच बसून राहणं किंवा त्याला स्वतःच्या हाताने खाऊ पिऊ घालणं, या गोष्टीचं पण कमी झालं। म्हणजे तेवढा वेळ जो आहे तो आपल्याला आई लोकांना मिळून जाते। आणि बाळ जर छोटं असेल तर तुम्ही अजिबात म्हणजे त्रास करून घेऊ नका, कारण छोटं बाळ जर असलं आणि डोक्याला मनस्ताप जर होत असेल की नाही माझं एवढ्या वेळात होत नाही, तर ती गोष्ट मनातून काढून टाका। कारण कसं असते ना, जेव्हा आपलं बाळ छोटं असते तेव्हा आपण कुठलीच गोष्ट वेळेत करू शकत नाही। पहिली प्रायोरिटी हे आपलं बाळ असते आणि त्याच्यानंतर आपले कामं। तर माझ्याही बाबतीत आजपर्यंत तेच व्हायचं, पण आता जसं रिदूला शाळेत टाकायचं आहे त्यानुसार मी आपलं रुटीन बनवणं चालू केलं, कारण समोर जाऊन मला याच रुटीनमध्ये त्या गोष्टी करायला मिळेल। हे थोडंसं आज माझं बोलणं होतं, तुमच्याशी मनातली गोष्ट मी शेअर केली की जर छोटं बाळ असेल तर अजिबात मनस्ताप करून घेऊ नका, होईल, कामं मागे पुढे होतच राहते, पण ज्या स्टेबल आहे, नाही आता आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, त्यांनी जरूर करा अशा रुटीननुसार। आणि हो, मॉर्निंगचा व्हिडिओ माझा येणार उद्याला, तो नक्की बघा, खूप छान रुटीन त्याच्यामध्ये सेट झालेलं तुम्हाला दिसेल, त्याच्यातही मी इम्प्रूव्हमेंट करणार आहे। तर इथे संध्याकाळची सगळी झाडलोट करून घेतली, अंगणापासून तर पूर्ण घरातलं झाडून घेतलं आणि त्यानंतर वेळ आली ती म्हणजे भांडे घासायचे। आणि आता इथे बघा तुम्ही, बाहेर कुठे आहे, बरं हा माणूस आहे। तर बघा, इतकं सांगत मी फिरली आणि शेवटी काय स्मितू सांगत आला की मम्मी त्याला बघ तू, तो ट्युशनमधून सांगत आला। आणि हे असंच होत राहते आणि होतही राहणार, जोपर्यंत त्यांना जास्तची अक्कल म्हणजे स्वतःहून त्यांचं समजत नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टी चालणारच। आता सगळे कामं झाले आणि माझा रिदून वाट बघत आहे आणि खरंच खूप वेळ होऊन गेला आज।
नाही म्हटलं तरी ना मदत कुणाचा फोनच येते. इव्हिनिंगचं म्हटलं की तसंच होते. सकाळी आपण कसं कामात आहे असं बोलून ठीक आहे म्हणतो, पण इव्हिनिंगला जर कोणाचा कॉल वगैरे आला तर चांगलं नाही वाटत ते, की नाही मी कामातच आहे असं असं सांगायला, नाही का. चला थोडंसं स्कार्फ घेते आणि निघते, थोडीशी फेरफटका मारून येते, त्याच्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. घरी आली, दिवाबत्ती केली आणि ना भेंडीसुद्धा कट करायची होती, ती पण धुवून ठेवलेली होती. भांडे तर झालेच होते आणि स्वयंपाकाला लागतेच. तर हे आले घरी 7 वाजता आणि बोलले की त्याला आवाज देऊन देस मी तुला, आणि त्याला जे बड्डेचं गिफ्ट पेंडिंग होतं त्याचं ते घ्यायला जाऊ. आणि सोबतनं रिदूला पण गाडी घ्यायची होती, कारण आता बघा वॉकर स्मितूचंच होतं. एक बाहेरच्या साईडला सायकल आहे, ती पण तो ओढत ताडत असं खेळत होतं, म्हणून ते गरज भासली नाही. आणि आता कसं मुलांचं बघून मुलं खेळते, बाहेर निघते, तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याही मुलाकडे असायला पाहिजे आणि आपण घेऊ शकतो. जेव्हा नाही घेऊ शकत ती गोष्ट वेगळी राहते, पण आता प्रत्येकच आई वडील जे आहे ते आपल्या लेकरांसाठी घेतात. यात काही मोठी गोष्ट नाही आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी खूप मोठी आहे, पण आपण सध्या तरी घेऊ शकतो. म्हणून मग असं वाटलं की आपण 1000-1500चा खर्च का नाही करू शकत. तर रिदूच्या बड्डेची वाट न बघता आपण त्या दोघांना आपण गाडी घेऊ. आणि गाडी घ्यायसाठी गेलो आणि तिथेही त्यांचे फोनावर फोन चालूच होते की त्यांना 8:30ला जायचं आहे. त्याच्यामुळे खूप गडबड करून आम्ही घरी आलो आणि काहीच घेतलं नाही. सगळ्या गोष्टींची प्राईस बघून घरी आलो आणि मग स्मितूचा अभ्यास बाकी होता, होमवर्क, ते मी देतपर्यंत यांचं किचनमध्ये काम सुरू झालं. आणि मग यांना म्हटलं की मीच करते, तुम्ही वगैरे काही करू नका, कारण यांचं असं असते की करायला घेतलं की ओटाभर पूर्ण जो पसारा असतो ना तो करून घेतो. आणि आता मला स्वयंपाक नव्हता करायचा, सकाळच्या 2-4 पोळ्या, वरण, भात, भाजी सगळं शिल्लक होतं. आणि आता मी बनवणार होती भेल माझ्यासाठी, का ते समोर तुम्हाला समजणारच. आणि मुलांना पाहिजे होती मॅगी, कारण बाहेर गेला आणि काहीतरी खाऊन नाही आलं की ते मुलं कसं हे करतात की मम्मी हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं. त्याच्यासाठी थोडीशी 2-3 फॅमिली पॅकचं बनवली मी मॅगी. आणि ही बघा सुक्की भेळ टाईप बनवलेला आहे. याच्यामध्ये फरसाण वगैरे ॲड करून छान बारीक कट केलेली मिरची खूप छान लागते याच्यामध्ये. हे सगळं बनवून मी बसली निवांत खाण्यासाठी. आणि स्मितूचं होमवर्क पण चालूच होतं, तो विचारायला आला होता, एका विषयाचं झालं त्याचं आणि दुसऱ्या विषयाचं घेऊन आला. मग त्यालाच ते मी समजावून सांगत होती, कारण आपण ट्युशनमध्ये जरी पाठवत असेल ना तरी पण होमवर्क जे आहे ते आपल्याला घरीच करून घ्यावं लागते. ट्युशन हे लर्निंग प्रोसेससाठी असते की त्याला पाठांतर व्हावं किंवा मग त्याचं जे माइंडसेट आहे की 1 तास, 1.5 तास, 2 तास तो कॉन्स्टंटली अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करेल, त्यासाठी ट्युशन्स असतात. आम्ही ना आता मार्केटला गेलो होतो, पण तिथे सांगू का इतके रेट होते हायफाय, आणि यांचा वेळ होत होता ड्युटीचा, 8:30ला बोलवलं होतं, पण मग ते घरी आल्या कॅन्सल झालं. तर असं होते कधी कधी. पण असं असतं निवांत असताना थोडंसं आणखी 2-3 दुकानं फिरून आम्ही ते फिक्स करून आलो असतो. पण घरी येऊन ऑनलाईन रेट बघितले, रिव्ह्यू बघितले, तर सिमिलर आहे. तर बघू आता उद्या जाऊन ते आणायचं की नाही म्हणून, कारण 750ची गाडी ती तिथे 1300ला होती, 3000चा टेबल 3500ला, पण क्वालिटीत फरक असेल. तर बघू आता काय करायचं काय नाही, कारण आता थोडं खाणं पिणं करतो आणि त्याच्यानंतर. आणि मला बाहेर गेलं की पाणीपुरी वगैरे खूप आवडते, आणि त्याच्या ठेल्या जोडून आल्यावर ना हे जे आहे ना खाल्ल्याशिवाय चांगलं वाटत नाही. म्हणून मी झटपट अशी भेल बनवली. आता ही खाते, मुलांसाठी मॅगी शिजत आहे तोपर्यंत. त्यांना खायचं नाही आहे, यांना आणि मला हे दोघांनाच खायचं होतं, म्हणून आता खाते आणि नंतर भेटते मी तुमच्याशी. चा चिवडा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर थोडंसं सकाळचं जे काही होतं तेच खाऊन आजचा दिवस जो आहे तो संपवला. मुलांनी मॅगी खाल्ली, त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं दुसरं पाहिजे नव्हतं. आणि ज्या भेंड्या कट केल्या होत्या त्या मी सकाळच्या भाजीसाठी केल्या होत्या. चला तर बाय, भेटू उद्या.